ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपले अगोदरचे पोप फ्रान्सिस यांनी जेथे ते वास्तव्य करतात म्हणजेच रोम तेथील बेसिलिका याचा दरवाजा उघडून सर्व जगाला एक सिंबॉलिक म्हणून संदेश दिलेला होता। आणि तो संदेश कशाचा होता की हा जो दरवाजा, बेसिलिकाचा दरवाजा जो उघडलेला आहे, हा केवळ चर्चचा दरवाजा नाही, तर परमेश्वराच्या हृदयाचा दरवाजा उघडलेला आहे। हे जे दरवाजा आहे किंवा हृदयाचं झडपं आहे, हे परमेश्वराच्या दयेचा दरवाजा आहे। म्हणजेच परमेश्वराची दया आणि परमेश्वराची करुणा ही सर्वांसाठी उघडी करण्यात येत आहे। आणि ह्या रोम शहरातील पीटर बेसिलिकेचा दरवाजा उघडून पोप महाशयाने जगाला एक सुंदर असा संदेश दिलेला आहे की आजचं वर्ष हे इयर ऑफ मर्सी म्हणजेच करुणाचं वर्ष, ममतेचं वर्ष आणि क्षमेचं वर्ष म्हणून घोषित करण्यात येत आहे। आणि त्या वर्षी जे जे लोक खोट्या मनाने पश्चाताप करत होते, ज्या लोकांना परमेश्वराच्या क्षमेची, करुणेची गरज होती, आणि विशेष म्हणजे जे लोक परमेश्वरापासून दूर गेलेले होते, त्याला चर्चनी प्रथमतः आतमध्ये घेतलं। त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करून नवीन जीवन जगण्याचा किंवा जगण्याची संधी उपलब्ध करून दिली। आणि आज देखील आपले पोप लिओ द 14 देखील आपला तोच संदेश देत आहे की आपण नेहमी इतरांना क्षमा करण्यासाठी तत्पर असलो पाहिजे। आणि म्हणूनच जो जुबली क्रॉस जो प्रत्येक पॅरिशमध्ये आपण नेत आहोत, प्रत्येक घरामध्ये नेत आहोत, तो क्रॉस आपला एकच संदेश देत आहे, ते म्हणजे करुणेचं, क्षमेचं, ममतेचं। 2000 वर्ष आपण सेलिब्रेट केलेले होते, प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आलेला होता। आज आपण 2025 मध्ये आहोत, ही आपण सिल्वर जुबली आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावर येण्याचं आपण सिल्वर जुबली करत आहोत, कारण 2000 वर्ष पूर्ण झालेले आहे। आणि या वर्षाप्रमाणे, गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षात देखील आपण परमेश्वराच्या क्षमेला, करुणेला महत्त्वाचं स्थान देत आहोत। आणि म्हणून आजचं शुभवर्तमान आपला परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताची करुणा, स्वर्गीय पित्याची क्षमा किती महान आहे त्याविषयी सांगत आहे। जिथे प्रभू येशू ख्रिस्ताने फार वर्षापूर्वी त्या क्षमेला, करुणेला, ममतेला महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं। जेथे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य उपवास करत होते, परंतु अचानक त्यांना भूक लागली आणि म्हणून शेतातून जात असताना ते भाताची कणसे खाऊ लागले। त्यावेळी लोक त्याच्यावरती टीका करतात की हे माणसे एका बाजूला उपवास करतात आणि दुसऱ्या बाजूला खातात। परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांची गैरसमजूतपणा दूर करून त्यांना सांगत आहे की मला जे आहे, हवं आहे ते या शिष्याकडे आहे। मला करुणेची गरज आहे, मला क्षमेची गरज आहे, आणि त्याहीपेक्षा मला शुद्ध अंतःकरणाची गरज आहे। मनुष्य काय खातो, मनुष्य काय पितो, मनुष्य काय अंगामध्ये कपडे घालतो, ते परमेश्वराला महत्त्व नसतो, परंतु मनुष्याचं हृदय कसं आहे, खरोखरच तो इतरांना क्षमा करण्यासाठी तयार असतो का, त्याच्या हृदयामध्ये ममता, करुणा, क्षमा आहे का, इतरांना मदत करण्याची ती तीव्र इच्छा त्याच्यामध्ये आहे का, याकडे प्रभू येशू ख्रिस्त लक्ष लावत असतो। आणि म्हणूनच टीका करणाऱ्याकडे दुर्लक्ष करून, किंबहुना त्याच्यावरती टीका करून प्रभू येशू सांगत आहे की मला यज्ञ नको, मला सॅक्रिफाईस नको, मला अर्पण नको, तर अर्पणापेक्षाही मला पाहिजे ते म्हणजे समेट, ते म्हणजे क्षमा, ते म्हणजे मर्सी। आणि ती मर्सी जर तुम्ही इतरांना दाखवली तर खरोखरच देवाचं राज्य तुमच्यामध्ये येणार आहे। आपण देखील आपल्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, टीकास्त्र करण्याचा प्रयत्न करतो, इतराला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो। इतरांच्या वेशभूषावरून, भाषेवरून, इतरांच्या खाण्यापिण्यावरती आपण त्याची टीका करतो, परंतु आपण कधी त्या व्यक्तीला सुधारण्यासाठी संधी देतो का? त्या व्यक्तीचं अंतःकरण काय आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू का? खरोखरच त्या व्यक्तीच्या मनातील भावना काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो का? आजचं हे वर्ष परत एकदा प्रभू परमेश्वराने आपल्या इतरांना क्षमा करण्यासाठी, इतरांवरती दया करण्यासाठी हे वर्ष समर्पित केलेलं आहे। आपण देखील इतरांवरती टीका करण्याऐवजी, इतरांना धुडकावून लावण्याऐवजी
त्याला क्षमेसाठी पाचारण करूया, नवीन एक संधी देऊया, समेट घडून आणूया आणि एकत्रित जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. कारण आपण सर्वजण परमेश्वराचे लेकरे आहोत आणि परमेश्वराची कृपा आपल्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया. आमेन.